आणि आता थेट जाऊयात मानखुर्दमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर उपस्थित आहेत। त्यांनी ऑटो आणि टॅक्सी चालकांना खरंच मराठी बोलता येते का याचा रियालिटी चेक केलाय, आपण पाहूयात। तुम्ही कुठून आहात? तुम्हाला मराठी येते? शिकलात तुम्ही मराठी? हो। काय 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 शिकलात? काय शिकला तुम्ही? कुठे झाला? काय नाही झाला? या इकडून झाला या बसा किती दिवस तुम्ही मराठी शिकलात? म्हणजे 4 दिवस झाले आरटीओ मध्ये? आरटीओ मध्ये। जास्ती जो है हिंदी जो लोग बोलते हैं। ओ पॅसेंजरच पैसेंजर भी जो है सब हिंदी ही बोलते हैं, मराठीत बोलत नाही? मराठी बोलत नहीं। किती वर्षापासून रिक्षा चालवताय? 20 साल हो गया दादा। हां हां। 20 साल से मैं रिक्शा चला रहा हूँ। मरा मराठी में कोई बात ही नहीं करता। पैसेंजर जो बैठेगा हिंदी में ही बोलते हैं, हम लोग भी हिंदी ही बोलते हैं। मराठी में बात करें तो मराठी आएगा अपने को, तब समझ में आएगा। जो भी पैसेंजर बैठता है हिंदी में। मी तुम्हाला म्हटलं की मला अंधेरीला जायचंय आणि तुम्ही येणार का? तर तुमचं काय उत्तर असेल? हाँ बसा दादा, मैं चलता हूँ। हिंदी सब बोल रहे हैं, ये मातृभाषा भी हिंदी है। महाराष्ट्राची मातृभाषा तर मराठी आहे ना, तुम्ही कशी हिंदी म्हणताय? महाराष्ट्र है दादा, मैं महाराष्ट्र का सेवा उदा करता हूँ, लेकिन सब हिंदी ही बात करते हैं, कोई मराठी में नहीं बात करता। कधीपासून मुंबईमध्ये रिक्षा चालवताय तुम्ही? मेरे को तो 30 साल हो गया। तुम्ही आता मराठी बोलू शकत नाही का? बोल मतलब समझता है, बोलने में कहीं कहीं रुक जाते हैं हम लोग। पण जेवढं जे जमल तेवढं तर बोला की आता। नहीं तो अभी देखो हम लोग, अभी जैसे बीजेपी आया तब से हम लोग को बहुत परेशान कर दिया महाराष्ट्र के अंदर।